चला ही देवी आहे बघा. आम्ही कोंबडा घेऊन आलो कापायला आज, पण आज बारस, काल एखादं झाली, आज बारस आहे. तर मसोबा ना, मसोबाचं मंदिर आहे बघा, खूप छान आहे. तिथे पुजारी पण आहे तो, पण आज कोंबडा कापत नाहीच वाटतं. मग आता आम्ही चाललोच माघारी. तर सोडाव का काय, घरी करायला फोन पण नाही आहे, माहीत नाही. चला आज काही मुहूर्त नाही, देवाला आज मान्यच नाही असं वाटतंय. चला. तर बघा हा किचनवर कसा बसायला भासते मी. तर इथे मी खोबरं भाजत आहे, इथे कांदा भाजून घेतलेला आहे. तर आज कोंबडा आहे वाटतं इथं त्यांच्याकडे, तर त्याची तयारी झाली. तर भात घातलेला आहे, तर इथे चाललेलं आहे वाटणाची तयारी. तर इथं मी घेते खोबरं भाजून घेतलेलं आहे, इथं लसूण अद्रक घेतलेलं आहे, कोथिंबीरला साफ करून घेते. आणि आता ही मसाला करून घ्यायचा आहे फक्त. हे बघा कोंबडा कापला आहे, चुलीवर टाकला आहे. तिथे मंदिराच्या इथेच जागा आहे बघा सेट, इथेच लोक स्वयंपाक करतात, खातात, जातात. तर एक कोंबडा मी चुलीवर टाकलेला आहे. तर बघा शिजतोय टोपामध्ये, तेल मीठ तेल आणि वापरते. तर राहू दे, ते नका काही टाकू. आता मी जरा येईल, आता हे धरा असं धरा, मी मसाला जरा असा इथं धरा येईल. तर बघायचं मी आता एक कोंबडा शिजवते चुलीवरचं. आपल्याला काही येतं, किती वर्ष झालं काही नाही, आज सगळं नवीन नवीन वाटते. तर मस्त बेत केलेला आहे चुलीवरचं. हे काय झालं, तर हळद मिठामध्ये जरा पाणी सुटवस तर जरा करते. वापरते, झाकण ठेवायला काय आणलंच नाही, तर मोठं ताट आणायला पाहिजे होतं. ठीक आहे चला, ॲडजस्टमेंट करायलाच म्हणतात. हां बिंदास, हे जड बाज भरपूर शिजलं नाही रे. तर बघा इथं वापरते मी मटण, मसाले वगैरे सगळे भाजून आणले मगाशी, तुम्हाला दाखवलंच आहे. तिथं बंद करा ते. चालू केलं तर का, तर बघा मी मसाला टाकले, या पुढे मसाला टाकलेला आहे, गरज वाटून आणलेला आहे घरी. तर ह्याच्यामध्ये मसाला मगाशी वाटून पाहिलेला आहे तुम्ही, त्यामध्ये मसाला टाकलेला आहे, जो चांगला भाजून घेते. चुलीवरचं स्वयंपाक करायचं इन्शुरन्स खूप छान आहे माझ्या, आवडतं खायला, फक्त करायला जमत नाही, गॅसवरच करावं लागतं. तर बघा हा मसाला छान परतून घेत आहे मी. चुलीचं जेवण हा देवाचा प्रसाद आहे. चल ठीक आहे, आता मार्गशीर्ष महिना आहे, पण पोराने केलं नवसतं काय करायचं. तर आता योगायोगाला म्हणून तेव्हा फिरते. तर सॉरी बरं का, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही करतो म्हणून. काय योगायोगाच्या गोष्टी असतात, ते आपण नको म्हणलं तर त्या गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी घडलेल्या आहेत. कोंबडं दिलेलं आहे मुलांनी, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. खूप छान असं भाजून घेते मसाला. पाणी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेत आहे मी. तर बघा तेल चांगलं सोडायला लागलं आहे मसाला. तेल सुटायला लागले वाटणाचं, आणि चांगला जाळ पण लागलेला आहे. तर हे बघा झालं परतून, चांगलं तेल सुटलेलं आहे. आता फक्त चांगलं शिजलं एकदा, टेन्शन नाही. ते टाक ना. हा टाकते, थांबा मसाला तेल सुटते, तुझ्या मसाला जरा. हे बघा मटण टाकते, हे टाकलेलं आहे. पाणी लई होईल हो, पाणी आपण टाकू. श्रीकांत बघ जरवच पाणी शिजलं पाहिजे ना. नाही पाणी तर वाटते मी, पण लई होईल पाणी.
आठवण द्यायचं त्याला काय आठवले उशीर लागेल. उशीर लागू उरगड पण नाही देऊ का होत सगळं सगळं शिजून मग बारीक आहे ना थोडंसं झाकायचं काय नाही आता काय झाकलं पाहिजे. त्या प्लेट ठेवा ना त्या भातावर चांगलं शिजू दे जरा अर्धा तो होऊ दे. हा चुलीवर भाजी झालेली आहे तुम्हाला भाजी दाखवते मी. तर बघा ही मटणची अशी भाजी झालेली आहे छान. आता नैवेद्य करायचा आहे देवाचा. जेवण खायला खूप भारी वाटतं पण जो दुराचा त्रास आहे तो खूप होतो. ही माकडं बघा बसलेत कशेवरती 4 किती बरीच आहेत बघा. पूर्ण पत्रा भरलेला आहे तो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 माणसे 10 12च्या वरतीच आहेत बघा. इकडे माकडं दिसत का. तर माकडे पण आहेत भरपूर इथे. तर बरं वाटते. गाव आहे अमरापूर आहे हे गाव. तर माकडाची पिल्लू पण आहे. हे बघा माकडं बघा कशी उड्या मारतात बघा. लय ते का मस्ती चालली आहे त्यांची. टक टक वाकून बघतात बघा वरून. टक 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 त्या बा कशी मस्ती चालली टका चालत आहे. कशी क्यूट आहे. टक 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 त्यांची मस्ती चालली आहे. पण टक कशी मस्ती चालली. छान आहेत माकडं. चला असा नजर आपल्याला कधी बघायला भेटणार आहे. तर ही बघा माकडं बघतं जेवण चालले नाही ते. तर त्याला वास येतोय जेवायला काय मिळते का पण नाही तर आतमध्ये यायला जागा नाही. ते बघा माकूड हाय माकडू. कसं भूक लागली असेल काहीतरी पोटासाठी प्रत्येकजण व्याकुळ असतो दिवस काही. चणे बिणे टाकावेत आणून का हात धरावा नाही. इकडे बघा हातात ये म्हणतंय. चणे बिणे घ्यावे टाकावे नाही भेटायचे चणे. त्यांना थोडंसं दिलं असं चणे वगैरे खाल्ले असते त्यांनी. बघायचे उड्या मारत बघ. ते पण भुक्याने व्याकुळ झाले असतील. भूक माणसाला काही करायला लावत नाही. चला मटण तर बघा असं रटा 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 शिजते. मटण बघा असं रटा 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 शिजते. खूप छान तरी आलेली आहे. सुगंध पण प्रसाद आहे हा देवाचा. तर काय करणार आता वेळच अशी आली की मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला पण सॉरी काय करणार इलाज नाही. बघा हे मंदिरावर कसे बसलेत. छान असं मंदिर आहे हे म्हसोबाचं मंदिर आहे. हे पाठीमागून असं आहे स्वयंपाकघर आहे. हे लोक येतात इथे नवस बोलतात. काय नवस झाला पूर्ण की मग इथे येऊन जेवण वगैरे करतात. जेवण जातात सगळे. तर हे माकडूबा पण बसले तिथं मंदिरावरती. त्यांना खायलाच काही नाही. बघा कशी मस्ती चालली तेव्हा का भारी मस्ती करतात माकडं. तेव्हा का दिसतात का हो का दिसतात.